काळम्मा देवीची यात्रा, मंदिर परिसरात येतो वाघ, उदगीरीतील परंपरा चर्चेत, कॅमेरा ट्रॅपमध्ये बाजीची नोंद. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उदगीरी येथे वसलेल्या काळम्मा देवीच्या पवित्र धामात धुलीवंदनाच्या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात. या यात्रेशी जोडलेली एक विलक्षण श्रद्धा भाविकांमध्ये, स्थानिकांमध्ये पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. देवीच्या यात्रेच्या काळात सह्याद्रीतील वाघ तिच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात येतो. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात वनविभागाच्या नोंदीमुळे या श्रद्धेला वेगळाच आधार मिळाल्याचं दिसून येतं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार गेल्या 3 वर्षांपासून यात्रेच्या काळात मंदिराभोवती जंगलात वाघाच्या हालचालींची नोंद होते आहे. यंदा STR-T03 म्हणून ओळखला जाणारा बाजी हा वाघ मंदिर परिसरातील जंगलात वावरताना कॅमेरा ट्रॅपमध्ये स्पष्टपणे टिपला गेला आणि त्यामुळे श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम उदगीरीच्या पवित्र भूमीत अनुभवायला मिळत असल्याचं चित्र आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येणाऱ्या आंबा वनपरिक्षेत्रातील उदगीरी हे गाव सह्याद्रीच्या समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते आणि तेथे असलेले प्राचीन काळम्मा देवी मंदिर गावाची खास ओळख ठरते. धुलीवंदनाच्या दिवशी भरत असलेली यात्रा हा परिसरातील मोठा आध्यात्मिक उत्सव मानला जातो आणि या दिवशी हजारो भाविक देवीच्या चरणी माथा टेकण्यासाठी येथे येतात. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी आणि कर्मचारी विशेष खबरदारी घेतात. वनक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, वनवे लागू नये, तसेच अवैध शिकार किंवा वृक्षतोड होऊ नये यासाठी विविध ठिकाणी गस्त पथके तैनात केली जातात. कॅमेरा ट्रॅप, नियमित गस्त आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे जंगलातील वन्यजीव आणि मानव यांच्यातील समतोल राखण्याचे काम केले जाते. यंदा बाजीने अवघ्या 7 दिवसात सुमारे 150 किलोमीटरचा प्रवास करत होळीच्या दिवशी उदगीरी परिसर गाठल्याची नोंद आहे आणि योगायोग असा की त्याच दिवशी काळम्मा देवीची भव्य यात्रा भरली होती. त्यामुळे सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत दरवर्षी श्रद्धा, परंपरा, वन्यजीव संरक्षणाचा अद्भुत संगम पाहायला मिळतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, वारणावती.